नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या जबरदस्त या ट्विस्टमध्ये आपण बघतोय काहीतरी वेगळं आणि जबरदस्त घडायला लागलंय. जी अपेक्षा असते, जो आनंद असतो, तो सगळा काही एका बाजूला गेलेला असतो आणि वेगळंच काही सत्य आता सगळ्यांच्या समोर येणार असतं. ते सत्य सगळ्यांच्या समोर आणणार असते किंवा सगळ्यांचे डोळे उघडणार असते आपली कला. कला पहिल्यापासून धडपड करत असते या घरासाठी काहीतरी करायचं किंवा जे सत्य आहे रोहिणीचं आणि राहुलचं ते काहीही झालं तरी सगळ्यांच्या समोर आणायचं. पण कलाला कुठे माहिती असतं की हे सगळं सत्य, सगळं काही रोहिणीचा किंवा राहुलचा हा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणता तिला बिचारीला अक्षरशः अख्खी नाकी नऊ येणार असतात. कला खूप प्रयत्न करत असते, प्रत्येक वेळेला धडपड करत असते. राहुल, नैना आणि रोहिणी तिघे मिळून काहीतरी कटकारस्थान करतात हे तिला माहिती असतं. पण इतक्या खालच्या पातळीला जाऊन इतकं काही भयानक करू शकतात याचा अंदाज सुद्धा कलाला नसतो. राहुल आणि रोहिणी इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकतात, इतक्या खालच्या थराला जाऊन ते वागू शकतात किंवा लायकीच त्यांची दाखवू शकतात याचा अंदाजा नसतो. कदाचित थोडी जरी तिला कुणकुण लागली असती तर तिने एवढं मोठं पाऊल नक्कीच उचललं नसतं. आता मात्र कलाने लग्नाचा घाट घातलेला असतो. परत एकदा लग्न करायचं अद्विक आणि कला दोघांच्याही मनात आलेलं असतं. नवीन संसाराला, नवीन प्रेमाला त्यांना सुरुवात करायची असते. संसार हा सुखाने करून दाखवायचा असतो का प्रेम अजून अजून त्यांना फुलवायचं असतं. देवी आईचा आशीर्वाद मिळालेला असतो आणि आबांनी सुद्धा आशीर्वाद दिलेला असतो. कलाला परत एकदा लग्न करायचं असतं आणि सगळं काही छान असं सुरळीत करायचं असतं. कला जेव्हा अद्विकला भेटायला त्याच्या घरी आलेली असते आणि आता आबा रागावतात की उद्या भेटायचंच आहे, चल निघ घरी, तेव्हा कला इतक्या रात्री बिचारी परत माघारी फिरलेली असते. तेव्हा मात्र तिला राहुलच्या गाडीमध्ये रोहिणी बसून जाताना दिसलेली असते आणि याचा तिला जब्बर असा धक्का बसलेला असतो. कलाला हे सहनच होत नाही की हे बघते तरी काय मी. रोहिणी मॅडम, राहुलच्या गाडीत बसून चाललात म्हणजे नक्कीच काहीतरी कारस्थान किंवा त्यांना काहीतरी मोठं भयानक असा कट शिजवायचा असणार. आणि बरोबर तेच असतं, तसंच काहीतरी चाललेलं असतं. कलाचा अंदाज अगदी परफेक्ट असा ठरणार असतो. कला जीवाची पर्वा करत नाही आणि अगदी ज्या स्पीडने राहुल चाललेला असतो त्या स्पीडने कलाही त्याचा पाठलाग करते आणि राहुलचा आणि रोहिणीचा पाठलाग करत करत एका फ्लॅटच्या तिथे जाऊन पोहोचलेले असतात. राहुलचा फ्लॅट असल्यामुळे राहुल अगदी सहज त्या फ्लॅटमध्ये निघून जातो. कला अनोळखी असते त्यामुळे कलाला तो वॉचमन बाहेरच थांबवतो. तुम्ही जाऊ शकत नाही. या बिल्डिंगमध्ये किंवा इथे असलेल्या फ्लॅटमध्ये फक्त 30 लोक जाऊ शकतात जी मालक आहेत. बाकी कुणालाही एंट्री नाही आणि जेव्हा मालक स्वतः घ्यायला येईल तेव्हा तुम्ही जाऊ शकता. त्यामुळे आय एम सॉरी मॅम, तुम्ही इथे उभा सुद्धा राहू शकत नाही. आता कला म्हणते अहो जाऊ द्या ना प्लीज, माझे नातेवाईक येते. वॉचमन म्हणतो जाऊ देणार नाही. कला आता बाहेरच थांबलेली असते. कला आता बाहेर थांबल्या सगळ्या गोष्टींची गणितं अगदी करायला लागलेली असते. सगळ्या गोष्टींची जुळाव करते आणि मग काय कुठे कलाच्या डोक्यात एक ट्यूब पेटलेली असते. राहुल आणि रोहिणी रात्रीच्या इतक्या उशिराने या फ्लॅटमध्ये येत आहे. नक्कीच काहीतरी महत्वाचं या फ्लॅटमध्ये असणार जे कुणालाही कळू नये, कळता कामा नये किंवा इथे कुणी पोहोचूच नाही. दिवसा ढवळ्या आल्यावर हा फ्लॅट कुणाचा काय किंवा यांचे जे कारनामे चालले ते कुणाच्याही लक्षात येणार. म्हणूनच राहुल आणि रोहिणी मॅडम इतक्या उशिराने रात्री झाली मग आल्या या फ्लॅटमध्ये. नक्की काहीतरी त्यांनी खिचडी, काहीतरी प्लॅन शिजवलाय की तो कुणालाही कळता कामा नाही. इतक्या उशिराने आले आणि इतक्या रात्री हे काम करताय म्हणजेच नक्की भयानक असं काहीतरी घडणार आहे आणि आता यामुळे पूर्ण चांदेकर घराला भोगायला लागणार आहे. राहुल आणि रोहिणी मिळून जे कारस्थान करताय त्याची झळ सगळ्याच चांदेकर फॅमिलीला भोगायला लागणार यात काही शंकाच नाही. कला म्हणत असते राहुल आणि रोहिणी कोणत्या पेपरवर सह्या घ्यायचा विचार करत होता अद्विकचा आणि तेवढं झालं की ते वकिलाला भेटणार होते. आता नेमकी काय एवढा मोठा कड शिजवलाय आणि काय करणार आहे धमाका अद्विकची फक्त सही घेऊन. आता कलाने बराच काही विचार केलेला असतो त्या फ्लॅटच्या बाहेर उभा राहून आणि बरंच काही ठरवलेलं असतं. कला सगळा विचार करते आणि कला राहुल आणि रोहिणीचा पिच्छा सोडायला काय तयार नसते. काहीही झालं तरी मला यांचं नेमकी काय चाललंय, काय यांचं शिस्तय ते बघायलाच लागणार. कटकारस्थान करायचंय म्हणूनच इतक्या लांब या फ्लॅटमध्ये दोघं मायले का आलेत. कला म्हणते आता मला सुद्धा सगळ्या गोष्टींचं सोक्षमोक्ष लावल्याशिवाय मी काय माघारी जात नसते.
त्यामुळे कला अगदी ते फ्लॅट जवळच थांबलेली असते. आता वॉचमनची नजर चुकून कला आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करते. वॉचमन जरा डुकली लागलेली असते. तेवढ्या वेळात कला आतमध्ये गेलेली असते. बरोबर राहुल आणि रोहिणी यांच्या फ्लॅटचा नंबर त्याच्यावर वाचते आणि बरोबर त्या फ्लॅटची तिथे गेलेली असते. खिडकीतून आता राहुल आणि रोहिणी असते. ते नेमकी काय करतीये, कशाविषयी बोलताय ते सगळं काही तिने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं असतं. आणि हे अगदी सावधगिरीने किंवा जोखमीने केलेलं असतं सगळं काही. कला आता वॉचमनला चुकवलेलं असतं आणि बरोबर राहुलच्या फ्लॅटच्या बाहेर जाऊन उभा राहते. त्यांनी जो कट रचलेला असतो, जो प्लॅनिंग केलेला असतो, जो सापळा टाकलेला असतो, जे काही जाळं विणलेलं असतं, पूर्ण चांदेकर फॅमिली विषयी ते त्यांची चर्चा चाललेली असते आणि त्यांना प्लॅन तो उद्याच सक्सेस करायचा असतो. रोहिणी आणि राहुल एकमेकांना म्हणतात, अगदी काहीही होऊ दे, आपण जो प्लॅन केलाय तो उद्याच्या उद्या सक्सेस करायचा म्हणजे करायचाच. काहीही असलं तरी उद्या जे घडणार ते फुल अँड फायनल असणार. आता ही कला ही सारखी मध्ये मध्ये येते आणि घरात आपल्याला कुणी विचारत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, राहुल तुला सुद्धा घराच्या बाहेर काढले, त्यामुळे त्या घरात जाण्याचा मार्ग मोकळा होणार, सगळी प्रॉपर्टी आपली होणार. अद्विक आबा यांचाच पत्ताच कट करून टाकायचाय. भयानक आणि अपेक्षापेक्षाही खूप वाईट असा विचार राहुल आणि रोहिणीने केलेला असतो आणि सगळं काही मोबाईलमध्ये टिपलेलं असतं आपल्या कलाने. आता सगळं काही सत्य जेव्हा कलाच्या समोर येतं, बिचाऱ्या कलाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. इतका जबर असा धक्का या कलाला बसतो आणि कला अगदी हादरून गेलेली असते. तिला जेव्हा रिअलाइज होतं की हे काय चाललंय किंवा यानंतर काय घडू शकतं आणि याचे भयानक परिणाम अख्ख्या चांदेकर घराला भोगायला लागणार फक्त राहुल आणि रोहिणीच्या या क्रूरपणामुळे, तेव्हा मात्र ती पूर्ण हादरून गेलेली असते आणि तिला धक्का बसतो. ती घाबरलेली असते आणि तिच्या हातून एक चूक घडते की तिथे खिडकी वाजलेली असते. खिडकी जेव्हा वाजते तेव्हा राहुल आणि रोहिणी बघतात पटकन, काय तर कला शूटिंग घेतीये. आता मात्र दोघं इतके अलर्ट झालेले असतात की घाईघाईने कला कला असे ओरडत तिचं पाठलाग करतात. कला तेवढ्या स्पीडने जीव घेऊन पळत असते. कलाच्या हाती जबरदस्त असा पुरावा लागलेला असतो आणि रोहिणी आणि राहुल यांचा काळा चेहरा सगळ्यांच्या समोर येणार असतो. त्यांनी आजपर्यंत केलेली कारनामं, सत्य, सगळं काही आता कलाच्या हातात असतं. कपटीपणा, कारस्थान आजपर्यंत रोहिणी त्यांच्याच घरात राहून त्यांच्यावर जे करत असते, गोड गोड बोलत असते आणि सगळं काही त्यांच्यावर उलटवत असते किंवा घरात जी भांडणं लागलेली असतात ती सगळं काही रोहिणीने केलेल्याच प्लॅनचा भाग आहे. कला आद्विक कधीही एकत्र येऊ नये किंवा त्यांचा सुखाने संसार होऊ नये एवढाच उद्देश असतो रोहिणीचा. सगळी प्रॉपर्टी आहे चांदेकरांची, ती फक्त माझ्या आणि माझ्या एकटीच्या मालकीची आहे, म्हणजेच माझ्या राहुलची आहे. आजपर्यंत आम्हाला खूप काही सहन करायला लागलं. अगदी यांच्या घरातला नोकर बनून माझं पोरगं काम करतंय हे रोहिणीला अजिबात मान्य नसतं. तिच्या डोक्यामध्ये किंवा तिच्या मनात हे कुठेतरी सलत असतं. त्याचाच बदला घ्यायचा असतो. आणि जेव्हा कला येते तेव्हा कला सगळ्यांच्या डोक्यावर बसलेली असते. रोहिणीला काय, नैनाला, राहुलला काडी मात्र सुद्धा किंमत नसते त्या घरात. सगळेजण कला म्हणतील तसंच ऐकत असतात. आता त्यांनी कौतुक सोहळा केलेला असतो, परत लग्न वगैरे खूप काही मोठा घाट घातलेला असतो. हे मात्र रोहिणीला, राहुलला अजिबात आवडलेलं नसतं. राहुलला जेलची हवा खायला लावलेली असते, राहुलला घराच्या बाहेर राहायला लावलेलं असतं. सगळं काही केलेलं असतं ते फक्त कला आणि कलाने, ते आबाने कलाचं ऐकलं आणि सगळं काही घडवून आणलं. त्यामुळे रोहिणीचा सगळ्याच घरावर अगदी राग असतो. म्हणूनच ती म्हणते की सूड उगवायचा ही पहिली आणि शेवटची संधी. काहीही झालं तरी चांदेकरांना पुरतं बर्बाद करायचं, मग काय ते आपण सुखाने जगू शकतो. आणि आता हे मायलेकांनी जबरदस्त असं प्लॅनिंग केलेलं असतं आणि ते सक्सेस करणार असतात. अद्विकच्या त्या पेपरवर सह्या घेणार असतात. सगळी जी प्रॉपर्टी असते चांदेकरांची, एवढं काय त्यांनी कमवलेलं असतं मेहनतीने, ते सगळं काही राहुल आणि रोहिणी यांना स्वतःच्या नावावर करायचं असतं. राहुल आणि रोहिणी हा प्लॅन करतात, पण आता कलाने ऐकलेला असतो. कला थोडाही वेळ व्हायला घालवत नाही आणि अद्विकला फोन लावते. इकडे लग्नाची सगळी तयारी झालेली असते. लग्न मंडपात नवरदेव उभा राहिलेला असतो. गुरुजी, पाहुणी मंडळी सगळी काही आपली कलाची वाट बघत असतात. कला काय कुठेच नसते. सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं की कला गेली तरी कुठे. कला आता तयार वगैरे झालेली असते आणि रोहिणी आणि राहुलच्या विरुद्ध अजून काही पुरावे मिळतात की ते शोधाशोध करत असते. कलाने तिचं काम परफेक्ट असं बजावण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि ती करतही असते. ती जेव्हा अद्विकला फोन लावते
चांदेकर, अरे चांदेकर. अद्विक आता गोंधळामध्ये असतो आणि गडबडीत किंवा त्या आवाजामध्ये लग्नाच्या त्याला फोन ऐकायलाच येत नाही. खूप वेळा कलाने पळता पळता फोन लावलेला असतो, कारण राहुल, रोहिणी त्याचा पाठलाग करत असतात. आणि काहीही झालं तरी कलाला मारून टाकायचं किंवा संपवून टाकायचं, तिचं काम तमाम करायचं हे त्यांच्या डोक्यात असतं. आता कलाने सगळं बघितलं हे रोहिणीला आणि राहुलला माहिती असतं. तिचा खात्मा करायचा म्हणून तिच्या पाठलाग करत असतात. अद्विकला फोन लावून ती सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि तेवढ्यात अद्विकने लकीली फोन उचललेला असतो. अगं खरे कुठेस तू? किती वेळची वाट बघतोय, लग्नासाठी सगळे थांबलेत, लवकर ये. अरे अद्विक, तुला खूप महत्वाचं सांगायचंय मला, आपल्या घराविषयी आणि रोहिणी आणि राहुल मॅम विषयी. कला हे पटकन बोलून गेलेली असते. तुला माहितीये का, राहुल आणि रोहिणी मॅडम आपल्या घराविषयी. आता कलाने एवढंच शब्द बोललेला असतो आणि एवढंच काय बोलून ती थांबलेली असते, कारण यानंतर कलाचा जबरदस्त असा ऍक्सिडेंट घडवलेला असतो राहुल आणि रोहिणीने. अद्विक तिकडे फोनवर इतका जोरात किंचाळतो खरे, कारण त्याला कळतं ही बोलता बोलता जोरात ओरडली आणि आवाज बंद झालाय, म्हणजेच नक्कीच काहीतरी भयानक घडलंय. आणि अगदी अद्विकने जो अंदाज केलेला असतो तसंच झालेलं असतं. कलाचा जबरदस्त असा ऍक्सिडेंट घडवलेला असतो राहुल आणि रोहिणीने आणि कायमचं कलाला संपवलेलं असतं. कला आणि राहुलचं गुपित हे गुपितच राहिलेलं असतं आणि राहुल आणि संगीता, रोहिणी यांनी जो प्लॅन केलाय तो सक्सेस झालेला असतो. चांदेकरांना बर्बाद करायचा फुल अँड फायनल प्लॅन ते सक्सेस करणार असतात, कारण कला आता हॉस्पिटलमध्ये गेलेली असते आणि ती आता लगेच बरी होणार किंवा माघारी येणार यात काही शंका नसते. येणार नसतेच याची खात्री असते रोहिणीला, कारण जबरदस्त असा ऍक्सिडेंट झालेला असतो. आता बघूया, कलावर एवढं मोठं संकट आलंय, तिचा ऍक्सिडेंट झालाय, त्या ऍक्सिडेंट मधून कला वाचणार का? अद्विकला थोडंफार काय सांगितलंय त्याचा धागा दोरा लावून राहुल आणि रोहिणीचा चेहरा समोर येणार का? हे सगळं जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.